शत्रू, मला तुझ्याशी बोलायचं. काय बोलायचं? मी रोज शाळेबाहेर यायचो बघ तुला अडवायचं. कशासाठी? मला पण तुझ्याशी बोलायचं असायचं ग. पण तू काय तोंड वाकडं करून सरळ निघून जायची. आता माझी बारी. शत्रू, आपण सगळं विसरून नव्याने सुरुवात नाही का करू शकत? नाही, शत्रूला ना काही गोष्टी विसरायला आवडतच नाही. त्यामुळे तो काय करतो, सगळे हिशोब आहेत ना जागच्या जागेवर क्लिअर करत असतो. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? प्रेम आहे म्हणून तर तू या खोलीत तेच राव. हा, हे बघ, शत्रूला जी गोष्ट आवडती का नाही ती त्याच्या ताब्यात असती ग. ताब्यात असते. पण प्रेम आणि आवड या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अरे ये मी काय म्हणतोय, तू मास्तरीने म्हणजे मला आज लेक्चर देणार आहेस का ग? शत्रू, पण मला तुला नवरा म्हणून स्वीकारायला. काय स्वीकारायला? काय लग्न झालंय आपलं. मग आपण लग्नात दिलेल्या सगळ्या वचनांचं पालन करूया. गपना गपना माझी आई, गपना. मला नाही या असल्या गोष्टी करायला येळ नाही. हं? झुरते उडते तुझ्यासाठी मन हे नकळते तुला आज रे. उधाण जीवाला वाटे आता रे तू पाहताना रे. आता अजून किती वाट बघायला लागणार आहे? बस झाला आता. हं? शत्रू, काय करतोय? प्रेमात आहे ना विचार नसतो करायचा, प्रेम करायचं असतं डायरेक्ट. तू मास्तरीने, पण अजून मी तुला शिकवणार आहे. हॅलो मंजुळा डार्लिंग, तुमचीच आठवण काढत होतो बघा. 100 वर्ष आयुष्य. अगं तसं नाही, होतो जरा कामात बिझी. अजून पण कामच चालू आहेत. बघ तुला सांगतो, लय मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आणि डॅडींनी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकलेली. त्यामुळे नाही जमत आहे. अगं असं नको ना करू. हे बघ, काळजी करू नको, भेटू लवकरच आपण. बघ तुला तर माहिती आहे, तुला भेटल्याशिवाय माझा दिवस जात नाही. करमत नाही मला राव. असं काय करते तू? सांगतो तुला मी, भेटू लवकर. एकदा सांगितलं ना भेटू म्हणून, कधी कसं सांगतो लवकर. ए छत्री ए, ठेव खाली ते. हा थांब, मी आलो. ठेव मंजुळा, थांब, मी फोन करतो तुला परत. अर्जंट काम आलेले. हा ठेव. मध खाल्ल्यावरती कुणी पोळं घरी आणतं का? होय, ही बाई आहे ना आग्या मुळाच्या माशी सारखी चिकाटली आहे मला. तेजू, डोळे उघड बाळा. तेजू, अगं अशी कशी पडलीस बाळा? चक्कर बिक्कर आली का तुला? अक्का, ह्यो काहीतरी वेगळाच प्रकारे. मुडद्यानं काय हाल केलेत पोरीचे. जन्माला आला तेव्हाच माहित असतं ह्यो असा निपचणार आहे, तर तेव्हाच नख लावलं असतं त्याला. तरी हिला सांगत होतो ग, मला नको करू त्याच्याशी लग्न, नको करू. ऐकलं नाही हिनं. मला लाज वाटते ग, चंद्रची आई म्हणून घ्यायला लाज वाटते मला. अक्का, सूर्या तिला न्यायला कधी बी येईल. तुम्ही तिला सांभाळा. मी तिच्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते. जरा हात पाय चोळा म्हणजे बरं वाटेल तिला. तेजू, माफ कर ग मला.
आमच्या नालायक पोरामुळे तुझी आज ही अवस्था झाली. माफ कर मला. कसं जनावरासारखं वर पाडलंय तुला त्यानं. जनावरं भुकेसाठी ओरबडतात आणि संपवून टाकतात सगळं एकदाच. पण माझं नशीब एवढं चांगलं नाहीये. मला या जखमा आयुष्यभर सोसाव्या लागणार आणि अंगावर वागवावे लागणार आहेत आत्या. तेजू, तू काळजी करू नकोस. आम्ही घडला समजा प्रकार मालकाच्या कानावर घालू. त्याने काय होणार आहे? माझ्या मनावर झालेल्या जखमा भरून निघणार आहेत का त्याने? आता ह्या जखमा मला आयुष्यभर सोसाव्या लागणार. मला कोणाचंच काही समजावणं नकोय. मला माझ्या परिस्थितीवर सोडून द्या. असं नको बोलू बाळा, असं नको बोलू. अगं सूर्या येत असेल एवढ्यात तुला 5 परतावणीसाठी घेऊन जायला. त्यानं तुला हे असं बघितलं तर काय वाटेल त्याला? त्याच्या समोर अशी केलं तर तो शत्रूच्या जीवाचं बरं वाईट करायला पण मागं पुढे बघणार नाही. काल रात्री जे घडलं त्यातलं दादाला काहीच कळलं नाही पाहिजे. आता तू नको काळजी करू. दादाला मी यातलं काहीच कळू देणार नाही.